हॅलो मित्रांनो, मी निलेश. स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज रविवार आहे, तर रविवारच्या संध्याकाळी आम्ही मस्त आज चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. पण मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा. चला, यांच्या पुढं मनीषा तुम्हाला सांगेल चिकन ग्रेव्ही कशी बनवतात. तर चला मग. आज आई बनवणार आहे सुकं चिकन. तर आई आता चिकन साफ करून घेते. 1 किलो चिकन आणलंय, तर आई आता स्वच्छ साफ करून घेते. चिकन आपलं आता साफ करून झालंय, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलंय. आता आपण हळद टाकूया आणि 1 चम्मच मीठ टाकू आणि अद्रक लसूणची पेस्ट 2 चम्मच टाकूया. आताच वाटली अद्रक लसूणची पेस्ट, ताजी ताजी आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊ आणि 10 मिनिट असंच मॅरिनेट करून ठेवू. चिकन आता मिक्स करून घेतलंय अद्रक लसूण मीठ हळद मध्ये, आणि आता आपण ह्याला 10 मिनिटं असंच मुरून देऊया. तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊ. आता आपण कढई गरम करायला ठेवले. कढई गरम झाले, आता आपण तेल टाकूया. दोन तेजपत्ते टाकू. इथे 5-6 कांदे कापून घेतले आणि कढीपत्ता सुद्धा धुवून घेतलाय. आता आपण कांदा टाकूया. कांदा लाल होतपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा असा हलवतच राहायचा, करपणार नाही. मग कांदा फ्राय व्हायला तरी 10 मिनिटं लागतात. आपण आता टोमॅटो कापूया. त्यासाठी 4 टोमॅटो घेतलेत. आता टोमॅटो कापून घेऊ. कांदा आता भाजून झालाय, आता आपण टोमॅटो टाकू. टोमॅटोचा सुद्धा गाळ झाला पाहिजे, म्हणून आपण त्याला कमी गॅसवर असं भाजून घेऊया. 5 मिनिट झाकण ठेवूया, म्हणजे टोमॅटो लवकर बारीक होईल. 5 मिनिट झालेत, आता आपण झाकण खोलून बघूया. टोमॅटो आता थोडा नरम झालाय. आपण आता याला मॅश करून घेऊ. हा आमचा घरचा मसाला आहे. 1 चम्मच घरगुती मसाला टाकूया. मसाला सुद्धा भाजून घेऊया. आता आपण वाटलेला मसाला टाकूया. वाटलेला मसाला हा थोडाच टाकायचा. मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया. आता मिक्स करून घेऊया सगळं. टोमॅटो सुद्धा आपला आता बारीक झालाय. हे बघा, मसाला आता भाजून झालाय. आता आपण चिकन टाकूया.
आता आपण या चिकनला मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता या चिकनला जे पाणी सुटेल ना, त्याच पाण्यामध्ये आपण चिकनला शिजवून घ्यायचंय. आता आपण या कढईवर झाकण ठेवूया. या झाकणामध्ये आता 1 ग्लास पाणी ओतू आणि हे पाणी गरम झालं की आपण कढईमध्ये ओतून देऊ. आता आपण जे प्लेटमध्ये पाणी ठेवलं होतं ना, ते आपण आता या चिकन मध्ये टाकूया. आता हे चिकन असंच 10 मिनिटं कमी गॅसवर शिजू देऊ. पाणी नाही टाकायचं, कारण चिकन ग्रेव्ही बनवायची आहे ना, म्हणून. आता आई चिकन सोबत तांदळाच्या भाकरी बनवणार आहे. त्यासाठी तांदूळचं पीठ चाळून घेतलंय आणि तव्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी आता गरम झालंय. आता आपण या पिठामध्ये टाकून देऊ. तांदळाच्या पिठात गरम पाण्याने मळून घेतलं ना की भाकरी अशा मऊ मऊ राहतात. आता आपण भाकरी बनवूया. तांदळाची भाकर ना चिकन सोबत एकदम भारी लागते. चिकन, मटन दोन्ही सोबत एकदम मस्त लागते. तवा चांगला गरम झालाय. आता भाकरी टाकूया. वरतून पाणी लावायचं थोडं. भाकरी चांगली शेकून घ्यायची. आपली एक भाकरी तयार झाली. आता दुसरी टाकूया. अशाच प्रकारे सगळ्या भाकरी बनवून घ्यायच्या. हे बघा, भाकरी आपले किती मस्त फुगले. भाकरी आता सगळ्या बनवून झाल्यात आणि चिकनही पूर्ण शिजलंय. आता आपण चिकन मसाला टाकूया आणि कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करून टाकू. चिकन किती भारी दिसतंय. झालंय आमचं जेवण आता बनवून. या जेवायला. चला मित्रांनो, आपल्या रविवारचं स्पेशल जेवण बनवले आपण. चिकन ग्रेव्ही, तांदळाच्या भाकऱ्या आहे बघा, कैरी आहे, कांदा, लिंबू, भात. चला आपण आता टेस्ट करून पाहूया कसं झालं आपलं चिकन ग्रेव्ही. खूपच छान झाले. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही ट्राय करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.